भिवंडीवाड़ा मनोर महामार्ग पर हुआ रास्ता रोको आंदोलन। भिवंडीवाड़ा मनोर महामार्ग पर हो रहे लगातार हादसों, निर्दोष नागरिकों की मौत और रोजाना की ट्रैफिक समस्या से त्रस्त नागरिकों ने आखिरकार आंदोलन का रास्ता चुना। 1 जुलाई 2025 को सुबह 10 बजे भिवंडीवाड़ा रोड स्थित अनगांव नाका पर स्थानीय नागरिकों ने रास्ता रोको आंदोलन किया। इस आंदोलन में बड़ी संख्या में लोग शामिल हुए और भ्रष्ट अधिकारियों और लापरवाह ठेकेदारों के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस आंदोलन का नेतृत्व श्री नीलेश गुरुनाथ गुरव, अध्यक्ष भाजपा भिवंडी तालुका उत्तर मंडल ने किया। आंदोलनकारियों ने प्रशासन से मांग की कि इस महामार्ग पर हो रहे हादसों को रोकने के लिए तुरंत ठोस कदम उठाए जाएं और नागरिकों को राहत दी जाए। लोगों का कहना था कि रोजाना हजारों वाहन इस मार्ग से गुजरते हैं, लेकिन खराब सड़कें, अधूरा काम और प्रशासन की लापरवाही के कारण आम जनता को जान का जोखिम उठाना पड़ रहा है। आंदोलन शांतिपूर्ण रहा, लेकिन लोगों का गुस्सा साफ झलक रहा था। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि अगर जल्द सुधार नहीं हुआ तो आगे और बड़ा आंदोलन किया जाएगा। भारतीय भूमिका आपण ऐकली, परंतु बरेचसे मला इथे येताना काही विरोधी मंडळींनी सांगितलं की तुम्ही सत्तेत असताना तुम्ही कसं काय रस्ता रोको करू शकता। त्याला उत्तर लगेच दिलं असं की हा रस्ता रोको शासनाचं काम केलेलं आहे। शासनाने ह्या रस्त्यासाठी गेल्या वर्षी सुद्धा 80 करोड रुपये दिले होते, परंतु काय दुरुस्ती झाली तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेले आहे। आणि ह्या वेळेला सुद्धा ह्या नवीन कामासाठी हे जी मंजुरी दिलेली आहे त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा शासनाचं काम केलेलं आहे, स्वतः घेतलेलं आहे जिजाऊ संस्थेने। खरं तर ह्या महाराष्ट्राच्या जनतेचा हा अपमान आहे, म्हणून मी माहीत पुन्हा असं घेतो। कुणाच्या बापाचा रस्ता आपल्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। सर्वप्रथम ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि प्रथम मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की ज्या वेळेला आम्ही या आंदोलनाबाबत निवेदन दिलं त्यावेळेला हे जे भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत त्यांचे चमचे, या चमच्यांनी सोशल मीडियावर प्रसार केला का राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, मग या लोकांना आंदोलन करण्याची वेळ का आली। तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन भ्रष्टाचारी ठेकेदार आणि मुजोर आपले प्रशासकीय अधिकारी ज्यांचा अंगागोंदी काम चालू आहे त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। शासनाने शासनाचं काम केलेलं आहे, शासनाने भरघोस असा निधी, करोडोंमध्ये निधी हा मंजूर केलेला आहे। काम करण्याचं काम कोणाचं आहे? अधिकारी वर्ग, ठेकेदार यांचं आहे। आपले नेते आदरणीय कपिल पाटील साहेब ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते त्यावेळेला त्याने शासनाकडे पाठपुरावा करून आणि त्यावेळेला राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी भरघोस असा निधी देऊन या रस्त्याला करोडो रुपये निधी देऊन या रस्त्याचे भूमिपूजन केले होते, या रस्त्याचा टेंडर काढला होता। त्याच्यानंतर काम कोण करणार? काम कोण करणार? ठेकेदार करणार ना? का इथे आपले साहेब येऊन खड्डे भरतील? हे काम करण्याचं काम आहे ठेकेदार आणि त्या प्रशासकीय अधिकारी यांचं काम आहे। या आंदोलनाद्वारे मी मागणी करतो की ज्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं नाव, जिजाऊ छत्रपती, संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला घडवलं अशा जिजाऊ आणि त्या जिजाऊच्या नावाने ही जर लोक भ्रष्टाचार करत असतील तर माझी मागणी असेल की या कन्स्ट्रक्शनचं नाव अगोदर बंद करा। मी या अधिकारी वर्गांना सांगेन की या कन्स्ट्रक्शनचं नाव बंद करा, दुसरं कुठलं तरी नाव द्या। हा तुम्ही
सामाजिक कार्य ते नावाने करू शकता, पण जर जिजाऊचं नाव घेऊन तुम्ही जर भ्रष्टाचार करत असतील तर हे आम्ही सहन करणार नाही. जेव्हा वर जातो तेव्हा त्या कुटुंबावर काय बीतत असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. माझ्याच गावचं उदाहरण सांगतो. माझ्या गावातील आमच्या गुरव कुटुंबातील जगन बापू गुरव हा पोरगा 30 वर्षाचा, हा रस्त्याच्या कडेला उभा होता. फक्त रस्त्याला खड्डा होता म्हणून एक गाडीवाला आला आणि तो रस्ता खड्डा चुकवायला गेला, त्याला उडवला. ऑन द स्पॉट बिचारा खलास झाला. मग याची जबाबदारी कोण घेणार? त्याचं मरण होतं का त्यावेळेला? या अशा निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे अशी अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि मी सांगतो यांना कडक शासन झालं पाहिजे, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आज गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आज आपण बघितलं तर या महामार्गावर सर्वात जास्त वाहतूक आणि वर्दळीचा रस्ता असेल तर भिवंडी कुडूस. पण या कॉन्ट्रॅक्टदारांनी भिवंडी कुडूसचं काम चालू न करता वाड्यापासून कुडूसचं काम चालू केलं, जिथे वाहतूक कमी असते. म्हणजे मला सांगायचं आहे की हे अधिकारी वर्ग आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा कुठलाच कम्युनिकेशन नाहीये, त्यांचा संपर्क नाही. त्यांना काय घेणं देणं नाही पाडलेल्या लोकांची. लोक मरो जगो काय हो, आज हा माणूस बघा, हा माणूस अपंग आहे, पण त्याला पण कुठेतरी त्याचे आपण पण नाही या आंदोलनात गेलं पाहिजे. आता सोशल मीडियावर बोलणारे बोलतील की सत्तेत असलेली माणसं, अरे करतो आम्ही जाब विचारायचा नाही का? आमच्या शासनाने तुम्हाला मंजूर केलेला निधी आहे, आमच्या शासनाने तुम्हाला निधी दिलेला आहे. आणि तुमच्यात हिंमत नसेल, काम करायची लायकी नसेल तर काम घेऊ नका. करतो. आज माईकवर माझा सरळ प्रश्न आहे, हिंमत असेल तर उत्तर द्या. बोललो होतो का नाही? तुमच्याकडनं काही एक टक्का पण तुमच्याकडनं आम्हाला सपोर्ट मिळाला नाही. साहेब, आम्ही आधी करायच्या आता कुठलंही निवेदन देणार नाही. आम्ही तुमच्या हातात निवेदन देऊ आणि आम्हाला तहसीलदार साहेबांशी तुम्ही फोनवर बोलणं करून द्या. यांना आम्ही देणार नाही. 100% साहेब, प्रचंड जनक्षोभ आहे. आम्हाला तहसीलदारांकडनं आम्हाला पाहिजे तहसीलदार साहेबांनी मिटिंग लावावी या विषयावर. आम्ही यांच्या हातात निवेदन देणार नाही. कारवाई करा. छुट्टी में देखा गाँव गए एक मिनिट, आपल्याला आंदोलन थोडं शांततेत घ्यायचं आहे. गडबड गोंधळ घालायचा नाही. आताच मी आणि मंदारजी लेले साहेब हे तहसीलदार साहेबांशी बोललो. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय की या गुरुवारी एक मीटिंग करून आणि काय जो असेल तो योग्य मार्ग काढतील. आपण शांततेत आता हे करू. सर्वांनी शांततेत आंदोलन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी आंदोलन संपल्यानंतर व्यवस्थित शांततेत साहेब आणि गुरुवारी तहसीलदार साहेबांनी मीटिंग ठेवली आहे. या सर्व संदर्भात सर्व प्रतिनिधी आपले हजर आहेत. तुम्हाला माहिती आहे, 8-10 दिवसामध्ये 2-3 आंदोलन सुद्धा झाले. श्रमजीवी संघटनेने सुद्धा आंदोलन केलं. परंतु हे जे काही ठेकेदार आहेत, या महाराष्ट्राची माता, या देशाची माता ज्यांचा आदर्श आहे जिजाऊ म्हणून, त्यांच्या नावाने ही जी संस्था आहे आणि ही संस्था जर त्यांचं नाव जर खराब करीत असेल महाराष्ट्राच्या जिजाऊ मातेसारख्यांची, त्याच्यामुळे हा आमच्या भारतीय जनता पार्टीला काय आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कारण शासनाने शासनाचं काम केलेलं आहे, त्यांना निधी दिलेला आहे, प्रशासकीय मान्यता आहे, परंतु काम करण्यामध्ये अशी दिरंगाई का लागते, या संदर्भामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे.